4-5 दिवसापूर्वी एक रुग्ण माझ्या दवाखान्यात आली. तिनं तिच्या रोगाचा इतिहास सांगायला सुरुवात केली. डॉक्टर, डाएट केला, व्यायामही सुरू केला. घरच्यांनी सांगितले म्हणून जिमही लावली. 2-2 तास मी जिममध्ये पण असते. औषधं घेतली. अलीकडे काही ते ज्यूस का फीस निघाले, त्याच्यावर सुद्धा मी 3 महिने राहिले. आणि 1 वर्ष झालं तरीसुद्धा 1 किलो सुद्धा वजन कमी झालं नाही आणि 1 MM म्हणजे केसा एवढं सुद्धा पोटाचा घेर कमी झाला. जर तुम्ही महिला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यास विसरू नका, कारण हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी जर तुमचं वजन वाढलेलं असेल. बऱ्याच वेळा काय होतं, वजन वाढलं की आपण वेगळे सल्ले घेतो, वेगळे यूट्यूब बघतो किंवा इंस्टावरचे बरेचसे प्रोग्राम बघतो आणि त्याच्यानुसार फॉलो करायला सुरुवात करतो. बऱ्याच वेळा सांगितलं जातं, वजन वाढल्यानं तुमचं पहिलं भाग बंद करा, गोड बंद करा, मैद्याकडे बघूच नका आणि तेलाला तर शिवूच नका. या 4 कॉमन गोष्टी सांगितल्या जातात. पण या 4ही गोष्टी तंतोतंत पाळून सुद्धा अनेक महिलांचं वजन काही कमी होत नाही. कारण वेगळीच असतात आणि ती कारणे न जाणल्यामुळे वजन कमी होत नाही. बऱ्याच स्त्रियांना मी असं सुद्धा बघितलं की 7-7 दिवस निरंकार उपवास केला नुसत्या पाण्यावर किंवा नारळ पाण्यावर, तरी सुद्धा त्यांचं वजन वाढण्यापेक्षा उलट 1-2 किलो वजन वाढलेच. याचं कारण काय हो नेमकं? तर पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे की हार्मोन्स. आपण वजनामध्ये हार्मोन हे कारण आहे, हे ग्राह्यच धरत नाही. PCOS आहे तुम्हाला, PCOD आहे, पाळीची तक्रार आहे तुम्हाला किंवा ओव्हरीमध्ये किंवा युटरसमध्ये सिस्ट आहे. या कारणामुळे तुमच्या शरीरामधलं हार्मोन सिस्टीम बिघडते आणि बिघडल्यामुळे तुमच्या शरीरामधलं तेल पचवण्याची कॅपॅसिटी कमी होते आणि त्याच्यामुळे स्टोअर वाढतो. स्टोअर वाढला की वजन वाढतं. दुसरं आहे कारण झोप व्यवस्थित नाही. एक रुग्ण तर अशी मला भेटली की तिनं सांगितलं की गेले 3 महिने झाले मी झोपलेलीच मला आठवत. अरे बापरे! म्हणजे 3 महिने जागीच, कल्पना तर करू वाटते का बघा ही. तर अशा अवस्थेमध्ये तिला वजन कमी करणं अवघड होणारच नाही. तिसरं आणि मुख्य कारण आहे मानसिक ताणतणाव. सकाळी उठायचं, लहान मुलांचं आवरायचं, नवऱ्याचं बघायचं, सासूसासऱ्याचं बघायचं, त्यात एखादा किरकिरा असला तर विषय सोडून द्या, स्वतःकडे कधी बघायचं आणि एवढं सगळं करून संध्याकाळी एकाचाही कौतुकाचा शब्द कानावर पडत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळे चिडचिड. पूर्वी मी अशी नव्हते हो डॉक्टर, पण अलीकडे मी इतकी चिडचिड झाली की मला जरा जरी शब्द असले की सहनच होत नाही. फटाफटा शब्द तलवारीसारखे बाणासारखे बाहेर निघतात. तर अशामुळे होतं काय की पंतप्रधान जेवढा ताणतणाव नाही, ओझं घेऊन जेवढं जात नाही, त्याच्या चौपट ओझं डोक्यावरती ठेवून अनेक महिला वावरत आहेत. तर हे मानसिक ताणतणावाचं कारण सुद्धा तुमच्या वजनाला कारण होऊ शकते. महिलांची दिनचर्या कशी असावी हे बऱ्याच स्त्रियांना माहीतच नाही की कधी उठावं, काय करावं, त्यानंतर आहार किती असावा, कशा पद्धतीने घ्यावा, किती घ्यावा, याचं ज्ञान नसल्यामुळे तुमचं वजन कमी होतं. 5वं आहे चुकीच्या पद्धतीने डाएट. जसं मी मागाशी सांगितलं की आपण यूट्यूब किंवा इंस्टावरच्या रील बघतो आणि त्या पद्धतीनं फॉलो करायला सुरुवात करतो आणि वजन कमी होतंय का ते बघत बसतो. कोणत्याही अधिकृत किंवा सर्टिफाईड डॉक्टरांचा सल्ला नाही, नाडी दाखवली नाही आणि तुम्ही सेल्फमध्ये डाएट चालू केला. आणि त्याच्यामुळे एक अशी महिला की जी मी पाहिलेली आहे, तिनं 1 महिना अशा चुकीच्या पद्धतीनं डाएट केला, तिचा लो BP झाला आणि अंतिम तिचा BP वाढू शकला नसल्यामुळे तिचा जीव गेला. तर महिलांनो लक्षात ठेवा, मी तुम्हाला भीती घालत नाहीये, तर सावध करतोय. कारण हे कटू असलं तरी सत्य आहे की डॉक्टरांचा सल्ला किंवा तुमची नाडी दाखवल्याशिवाय तुम्ही काय पाळलं पाहिजे याचं तुम्ही स्वतः निर्णय घेऊ नका. बऱ्याच वेळा काय होतं, 6वं कारण आहे की स्टार्वेशन केलं जातं की वजन कमी करायचं म्हणजे खाऊच नका, एकदम कमी खा, नगण्य प्रमाणात खा. आणि अशा अट्टहासामुळे आपण शरीराला संतुलित करण्यापेक्षा शिक्षाच देण्याच्या मार्गावरती जास्तीत जास्त पळ काढतो आणि अशा चुकीच्या पद्धतीनं उपवास करतो की शरीरातले सगळे न्यूट्रिशन्स, मिनरल्स अशा पद्धतीनं हालतात की वजन कमी होण्याचं सोडूनच द्या, तुमची इम्युनिटी पॉवर एवढी कमी होते आणि तुम्ही सदा नेहमी आजारी पडण्याकडेच तुमचा कल वाढत जातो. त्याच्यामुळे 6व्या कारणावरती जोर पाहिजे की उपवास केल्यानं वजन कमी होत नाही,
तर शिस्तबद्ध पद्धतीनं आहार घेतल्यानं तुमचं वजन कमी होणार आहे, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच्यामुळे आयुर्वेद काय सांगते नीट लक्षात घ्या. अग्निमांद्य हेच कारण आहे मेदोरोगाचं. म्हणजे काय, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आहार घेतला, चुकीच्या पद्धतीनं उपवास केला किंवा चुकीच्या पद्धतीनं डाएट फॉलो केला, तर तुमच्या शरीरातलं चांगलं पित्त खराब होतं आणि तुमच्या शरीरातली पचनशक्ती कमी होते. त्याच्यामुळे तुम्ही खाल्लेलं जे काही तेल आहे ते पचण्याच्या ऐवजी स्टोअर करायला बॉडी सुरुवात करते आणि त्याच्यामुळे तुमचं वजन वाढत जातं. त्यामुळे लक्षात ठेवा महिलांनो, हे कटू असलं तरी सत्य आहे. वजन हट्टाने नाही तर समजून घेतल्यानं कमी होणार आहे. अन्यथा तुमचं वजन कोणतंही औषध, तुमचं वजन कोणतंही डाएट आणि तुमचं वजन कोणताही व्यायाम कमी करू शकणार नाही. सारांश काय, पुन्हा एकदा लक्षात ठेवा की वजन वाढीचं कारण जर हार्मोन्स असेल, वजन वाढीचं कारण जर तुमची व्यवस्थित झोप नसेल, वजन वाढीचं कारण जर मानसिक ताणतणाव असेल, वजन वाढीचं कारण जर चुकीच्या पद्धतीने डाएट करणं असेल आणि वजन वाढीचं कारण जर स्टार्वेशन किंवा उपवास असेल, तर तुमचं वजन कधीच कमी होणार नाही. या सर्व गोष्टी डोक्यामध्ये फिट करून घ्या आणि आजच तुम्ही जवळच्या वैद्यांकडे नाडी दाखवून योग्य पद्धतीचा आहार, योग्य पद्धतीचा विहार, योग्य पद्धतीचं औषध घ्या. तर तुमचं 1001% लवकरात लवकर वजन कमी व्हायला सुरुवात होईल.